हॅलो एव्हरीवन. कदाचित मला खूप छान बोलता येत नसेल, परंतु मेकअप माझा नक्कीच छान असतो. तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि मग सांगा मला कमेंटमध्ये मेकअप कसा वाटला, तुम्हाला आवडला की नाही. आधी मी मॉइश्चरायझर आता लावून घेतलेला आहे. मॉइश्चरायझर मी पिलग्रीमचं यूज केलेलं आहे. छान आहे, स्किन ग्लोईंग शायनी दिसते. आणि त्याच्यानंतर मला वाटलं थोडंसं अजून पाहिजे म्हणून मी अजून लावलं. आणि हा व्हिडिओ पूर्ण 50 मिनटाचा होता, म्हणून त्याला मी फास्ट करून तो 20 मिनटाचा केलेला आहे. तुम्हाला टोटल व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल. आता मी प्रायमर घेतलेला आहे, थोडंसं प्रायमर घेतलेलं आहे. स्विस ब्युटीचं प्रायमर घेतलं आणि लावलं. वर ॲप्लाय केलं आहे चेहऱ्यावरती. बघू शकता तुम्ही, त्या पद्धतीने अप्लाय करा. आणि छानपैकी अशी मी असं ॲप्लाय करून घेतलेला आहे चेहऱ्यावरती. आणि थोडंसं एक 30 सेकंडचा थोडासा गॅप द्यायचा प्रत्येकाला. त्याच्यानंतर स्ट्रोब क्रीम यूज केलेली आहे मी, आणि ती पण व्यवस्थित गालावरती आणि नोजवरती व्यवस्थित लावून घेतली आहे. छानपैकी लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या स्किनमध्ये आधीपेक्षा ग्लो आलेला आहे. छान. मी प्रत्येक प्रोडक्ट असं व्यवस्थित लावते, त्याच्यामुळे माझे जो मेकअप आहे तो एकदम परफेक्ट आणि एकदम छान दिसतो. वाटतच नाही की फाउंडेशन आहे. जवळून तर म्हणजे सर्वांचंच ते वाटणारच आहे, साहजिकच आहे. आपण पावडर पण लावली साधी तरी जवळून दिसते, तर हे तर फाउंडेशन असतं, परंतु खूप छान ग्लोई लुक दिसतो. बघा तुम्ही. आता मी करेक्टर घेतलेला आहे, इनसाईडचं करेक्टर. म्हणजे ड्राय सर्कल खूप आहेत म्हणून मी ऑरेंज करेक्टर लावते, ते लपवण्यासाठी. आणि मला फायनल लुक नक्कीच सांगा कसा झाला. मी फास्ट केलेला आहे. ब्रशच्या मदतीने ऑरेंज करेक्टर लावून घेतलेला आहे, जिथे जिथे माझा डार्क सर्कल आहेत. थोडंसं पिगमेंटेशन पण आहे मला, तर मग मी ते पिगमेंटेशनच्या तिथे पण लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, जिथं जिथं मला थोडं ब्लॅक, मला अनइवन स्किन असल्यामुळे जिथे मी लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने त्याच्यानंतर मी तुम्ही बघू शकता मी कसं पद्धतीने मी कवर करून घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट शोधायला खूप वेळ लागतो, आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते चांगला टॅप करून घेतलेलं आहे. चांगलं. मला ब्युटी ब्लेंडरच खूप आवडतं. प्रत्येकाची चॉईस असते, तर मला ब्युटी ब्लेंडरने मेकअप केल्यावर असं वाटतं की एकदमच छान. त्याच्यानंतर मी क्रॉयलॅनचा माझ्या स्किनला मॅच बेस मी तिथं लावून घेतलेला आहे. आता लावते आहे मी, बघू शकता. थोडंसं बघू शकता तुम्ही, माझ्या स्किन टोननुसार मी तो लावलेला आहे. पूर्ण स्किनवरती लावून घेतला आहे. आणि त्यानंतर सुप्राचा, क्रॉयलॉन सुप्राचा, आणि त्याच्यानंतर मी छान अशा पद्धतीने ब्लेंड करून घेणार आहे ब्युटी ब्लेंडरने. तुम्ही बघू शकता. फायनल लुक बघा, नक्कीच तुम्हाला खूपच आवडेल. आणि मला नक्की सांगा, तुमच्या एक कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळेल की मी
नवनवीन व्हिडिओज बनवेल अजून. आणि मी एकदम ओरिजिनल तुम्हाला मी असं काही न करता ओरिजिनल माझा चेहरा पण दाखवला की माझा आधी चेहरा कसा आहे, पिगमेंटेशन आहे, अंडर आय सर्कल आहेत, सर्व दाखवलं तुम्हाला की जेणेकरून कळायला पाहिजे की मेकअप कसा झाला आहे, काय झाला आहे म्हणून. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी चांगला मस्त बेस करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं लायटर शेड मी अजून कन्सिलर म्हणून यूज केलेला आहे तिथं. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल की खूप व्हिडिओ मोठा आहे तर तुम्ही थोडंसं पुढं करून पण बघू शकता काही वाटलं तर. मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे या गोष्टी अजून म्हणजे एवढं हे नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी मला प्लीज सपोर्ट करा. बघा, मेकअप माझ्या आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर ऑर्डर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तसं. कॉन्टोर करते मी आता. तुम्ही बघू शकता. कॉन्टोर नोज पण माझं तसं शार्पच आहे, पण तरी अजून थोडं शार्प करून घेऊ. मला माझं नोज खूप आवडतं. ऑलरेडी शार्पच आहे ते, पण तरी पण मी फॉरेवर 52चं फाउंडेशन मी 2 शेड इथे यूज केलेला आहे. माझ्या स्किन टोननुसार मी मिक्स मॅच करून माझ्या स्किन टोननुसार मग ते फाउंडेशन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कॉन्टरिंग कन्सिलर वगैरे केलेला आहे. आता मी मेकअप सेट करते. स्विस ब्युटीची लूज पावडर घेतलेली आहे, त्याच्याने मी माझा मेकअप छान पद्धतीने सेट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, छान असं लावून घेतलेलं आहे. असं जर मेकअप बघितला माझा अर्धामध्ये कोणी तर म्हणेल पांढरभूतच आहे. आणि प्लीज कोणी चुकीचे कमेंट्स नका करू. प्लीज चांगलेच कमेंट करा, कारण मी खूप मनाला लावून घेणारी व्यक्ती, त्याच्यामुळे प्लीज पॉझिटिव्हच सांगा मला. आता मी त्याच्यानंतर इथं आय मेकअप मी स्टार्ट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप वेळ लागतो मेकअपला वगैरे, पण मला एक परफेक्टच आवडतं. परफेक्ट लुक, परफेक्ट मेकअप. मला प्रत्येक गोष्टी परफेक्टच आवडत असते. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मी एकदम असं सिम्पलचा आय मेकअप करणार आहे. खूप गरम होत होतं म्हणून फॅन लावून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल शिमर लावलेला आहे, नॉर्मल आय शॅडोवरती, आईजवरती.
आणि त्याच्यानंतर मी शोधते काहीतरी. एक्स्ट्रा जी पावडर होती ती मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी लावते आयलायनर. मी सिम्पलचा आयलायनर लावले. ऑलरेडी माझे आईज मोठे आहेत, त्याच्यामुळे काही मोठे दाखवायचे नाही आहेत मला माझ्या आईज. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मी एकदम सिम्पल पद्धतीने लावलेला आहे. मध्येच माझे मिस्टर मला बोलवत आहेत, डॉक्टरांकडे जायचं आहे. मला थोडं बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मला डॉक्टरांकडे चल म्हणून सांगत होते. ते डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली. म्हटलं मी एक व्हिडिओ तयार करते, तर प्लीज मला एवढं करून घेऊ द्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी काही एवढी चांगली स्पीकर नाही बोलायला, त्याच्यामुळे मग मला जसं सुचतं आहे मी तसं बोलते. आणि मेकअप तर तुम्ही बघताच आहे मी मेकअप कसा करते. आणि तुम्ही लास्टला जेव्हा मेकअप बघशाल तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल. आय प्रॉमिस, तुम्हाला नक्कीच मेकअप माझा आवडेल. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला जर पुढं करत बघायचं असेल तर तुम्ही पुढं करून बघू शकता. आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता की थोडंसं. त्याच्यानंतर मी काजळ घेतली, काजळ लावली छानपैकी वरती. आणि त्याच्यानंतर मस्कारा पण छानपैकी लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी दवाखान्यात गेले होते आणि त्यानंतर मी बाकीचा व्हिडिओ तसंच चेहऱ्याला बांधून बाकीचा व्हिडिओ शूट केलेला आहे. अंधार पडलेला आहे. मी संध्याकाळी 4-5 वाजता 5-5:30ला मेकअप व्हिडिओ शूट करत होती. मग मध्येच मला दवाखान्यात जावं लागलं. त्याच्यानंतर आल्यानंतर मग थोडं अंधार झालेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं उजेड कमी वाटत असेल. त्याच्यानंतर मी ब्लश लावते. तुम्ही बघू शकता. आणि ब्लश मला खूप आवडतो. माझं खूप विशेष प्रेम आहे ब्लशवरती, सो मी लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी लावलेलं आहे हायलायटर. मार्सचं हायलायटर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान हायलायटर आहे, याच्याने खूप छान ग्लो येतो. मला खूप आवडतं. काही ठिकाणी मला हाताने हायलायटर लावायला खूप आवडतं. मी नोजला वगैरे आणि चिनला हातानेच यूज करते. तुम्ही बघू शकता माझे कपडे पण चेंज झालेले याच्यामध्ये. आता मी आयब्रोज करते व्यवस्थित. माझ्या आयब्रोज कशा आहे ते पण कमेंट करून सांगा. चांगल्या आहेत की कशा, की मीडियम. आता एकदम सुंदर अशा पद्धतीत आपण लिप लायनर आणि लिपस्टिक लावणार आहे.
माझ्याकडे न्यूड असा लिपस्टिकचा शेड नाही आहे, तर मी तो स्वतः तयार करणार आहे. लिपस्टिकमध्ये मी थोडंसं बघून घ्या लिप लायनर कसं लागलं आहे, खूप छान पद्धतीत. त्याच्यानंतर माझ्याकडे लिपस्टिकचं लाईट शेड नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं फाउंडेशन मिक्स केलेलं आहे आणि त्याला लाईट बनवलेले बघू शकता. तुम्हाला आवडलं का ते मला नक्की सांगा. माझं काही या व्हिडिओमध्ये काही चुकलेलं आहे का ते पण सांगा, मी कुठे काही चुकते का. हे बघा, मी आता फाउंडेशन टाकून लिपस्टिकचा शेड हे बघा हातावरती मी केलेला आहे. आणि कशी लिपस्टिक दिसते मला ते पण सांगा. माझे होठ खूपच छान दिसत होते, मला खूप आवडलं. माझ्या मिस्टरांना पण विचारलं, मी लिपस्टिकचा शेड तयार केला, छान वाटतोय का. न्यूड लिपस्टिकचा शेड माझ्याकडे नव्हता म्हणून बघून घ्या. खूप डार्क होती तर थोडी लाईट केली. आणि फायनल लुक बघायला विसरू नका. खूप सुंदर लिप्स माझे दिसत होते, मला खूप आवडले. बघा माझे लिप्स विदाऊट आणि ट्रीटमेंट घेण्याच्या. बघा माझे लिप्स किती सुंदर असं छान असे दिसत आहेत ते. मला तर खूपच आवडले. मला सगळ्या याच्यामध्ये मला तयार केलेला असा न्यूड लिपस्टिक शेड खूपच आवडला, खूप छान वाटत होता. त्याच्यानंतर मी टिकली लावली छान अशी आणि त्याच्यानंतर लावला स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर. खूप भरभरून असा लावलेला आहे, स्प्रे केलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर थोडीशी हवा घालते, फॅन चालू केला. मेकअप मला खूप आवडलेला आहे. मी तुम्हाला फायनल लुक दाखवेन माझा. किती सुंदर असं लुक झालेलं, एकदम जवळून माझे व्हिडिओज म्हणजे स्किन दाखवते. कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा. बघा कसा वाटला लुक नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर करा आणि जास्त शेअर करा. आणि जसा पण तुम्हाला मेकअपचा लुक वाटला असेल तसं सांगा कमेंटमध्ये. चांगला वाईट मी माझ्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल, कारण प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो आणि मी पण शिकत राहील आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहील. थँक्यू सो मच.